गॅस लॉज आहेत. गॅस लॉ नेमकं कशासाठी आहे है ना, ते आधी आपल्याला समजायला पाहिजे. गॅस लॉ म्हणजे नेमकं काय आहे. बघा काय आहे की सॉलिड आणि लिक्विड यापेक्षा जर बघितलं तर गॅसचे जो स्टेट आहे कोणत्या बद्दल गॅस फॉर्म जर असेल तर त्याचा बिहेवियर ह्या दोघांपेक्षा फार वेगळा आहे. कारण बघा की सॉलिड जर बघितलं त्याला एक म्हणजे घन जर असेल त्याला एक काय तर स्पेसिफिक शेप असतो, त्याला स्पेसिफिक त्याचा आकार आणि काय तर त्याचा व्हॉल्यूम म्हणजे काय तर त्याचा आकारमान असतो, त्याला शेप पण असतो है ना. त्यासोबतच जर आपण लिक्विड बघितलं तर त्याला व्हॉल्यूम असतो म्हणजे आकारमान असतो पण त्याचा शेप फिक्स नाहीये. पण तेच आपण गॅसमध्ये जर बघितलं तर ना त्याला व्हॉल्यूम फिक्स आहे आणि ना त्याला त्याचा काहीतरी शेप फिक्स आहे. आता जर हे जर फिक्स नसेल तर मग अशा वेळेस गॅसचा जो बिहेवियर आहे तो प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगवेगळा असणार आहे. कारण सॉलिड आणि लिक्विड यांचा अभ्यास करणं फार सोपी आहे, पण गॅसचा अभ्यास करणं हा तेवढं सोपी नाहीये. रिझन काय, कारण ना त्याचा शेप फिक्स आहे ना त्याचा व्हॉल्यूम म्हणजे काय तर आकारमान फिक्स आहे. यामुळे गॅसचा अभ्यास करणं हा थोडासा कठीण आहे. त्यामुळे इथं अशा वेळेस काहीतरी एक आयडियल आणि रिअल अशा काहीतरी वर्ड्स किंवा हायपोथेटिकल कंडिशन कन्सिडर केले जातात. आणि त्यासाठीच या गॅसचा अभ्यास जर करायचा असेल तर मग कोणकोणते पॅरामीटर्स अभ्यास करायचे. जसं एखादी जर सॉलिड आहे, लेट्स से की बॉटल आहे, याचा जर मला अभ्यास करायचा तर मला माहिती असायला पाहिजे की याचा एरिया किती आहे, हाईट किती आहे ना, याचा व्हॉल्यूम किती असेल, याचा वजन किती असणार आहे, याच्यामध्ये किती पाणी मावेल, अशा बऱ्याच गोष्टी मी काय तर अगदी फिक्स काढू शकतो. त्याच पद्धतीने जर एखादी गॅस आहे तर मग अशा वेळेस त्याचा जर अभ्यास करायचा आहे तर मग अशा वेळेस काय तर आपल्याला तो अभ्यास करताना कोणकोणते पॅरामीटर्स अभ्यास करणं गरजेचं आहे. तर ते बघा कोणकोणते आहे. एक आहे काय तर प्रेशर, ज्याला डिनोट करणार आहोत आपण कॅपिटल पी ने. दुसरा आहे व्हॉल्यूम, जो डिनोट करू आपण कॅपिटल व्ही ने. त्यानंतर तिसरा आहे काय तर नंबर ऑफ मोल्स, जो डिनोट करणार आपण स्मॉल एन ने. ठीक आहे. आणि चौथा काय तर टेम्परेचर म्हणजे काय तर कॅपिटल टी ने. ठीक आहे. हे तर असे 4 फॅक्टर्स कन्सिडर करून गॅसचा जो अभ्यास आहे ना की गॅस नेमकं कोणत्या परिस्थितीमध्ये कसा बिहेव करणार आहे याचा अभ्यास केला जातो. जसं फॉर एक्झाम्पल मी आता सांगितलं की हा जर एक सॉलिड आहे, याला जर तुम्ही गरम जर केलं तर अशा वेळेस काय होणार की हा मेल्ट होईल है ना. तर आपल्याला सांगता येईल की टेम्परेचर वाढल्यामुळे नेमकं याच्यामध्ये काय बदल होणार आहे. ठीक आहे. टेम्परेचर कमी केल्यामुळे याच्यामध्ये काय बदल होणार, ह्या गोष्टी आपण अभ्यास करू शकतो. त्याच पद्धतीने गॅसचा जर अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला हे फॅक्टर्स माहित असणं काय तर गरजेचं आहे. याच फॅक्टरचा युज करून त्या तर अभ्यास केला जातो. आणि याच फॅक्टरचा रिलेशन एकमेकांसोबत जो रिलेशन आहे त्यालाच काय म्हटलं जातं, गॅस लॉज म्हटलं जातं. आणि लॉज किती आहे तर हे 4 लॉ आहे, सॉरी 4 लॉज आहे. या 4 लॉ पैकी प्रत्येक सायंटिस्टने एक एक लॉ आणला, त्याच्या नावासोबत काय तर त्याचं नाव लिहिलं. जसं